महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना भेटणार आहेत। या भेटीकरता शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, रईस शेख आणि वर्षा गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत। मतदार यादीतील त्रुटी, नावं गळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती अशा वेगवेगळ्या गोष्टींकरता हे शिष्टमंडळ भेटणार आहे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना। आघाडी पण सगळे नेते हे महाविकास आघाडीचे आहेत। तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि राज ठाकरे सुद्धा आज या शिष्टमंडळात आहेत आणि त्यानंतरची पत्रकार परिषदेत त्या व्यासपीठावरही आहे। असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी? असं काही नाही। हा सर्व हे आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते का महाविकास आघाडीत सामील झाले का? फडणवीस येणार तर नाहीये, आम्ही निमंत्रित केलं, बरोबर। इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्या बरोबरचे त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही। त्या अमित शहाच्या कंपन्या आहेत, तो कुठले ते मिंदेंचा पक्ष, अजित पवार यांना आम्ही पक्ष मानतच नाही। त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते पक्षच नाही, चोर आहेत ते। पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक किंवा राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हती। पण शेवटी ते चोर आहे, चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे? त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाही। त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली, मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली, हे मी तुम्हाला सांगतो। पण ते येणार नाही, कारण त्यांना चोरीचा दरवाजा उघडाच ठेवायचा आहे। आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर फट सुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची, महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे। तोच प्रश्न पुन्हा एकदा, की हे निमित्त आहे का की राज ठाकरे महाविकास आघाडी देऊ शकतात? तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारू शकता ना। आमचा संबंध शिष्टमंडळ नेण्यापुरता आहे आणि ते सगळ्यांसाठी खुलं आहे शिष्टमंडळ, कारण हा देशाच्या लोकशाहीचा संदर्भातला महत्वाचा विषय आहे। देशातली लोकशाही जर मजबूत करायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष व्हायला पाहिजे, या देशात विरोधी पक्षाचा आवाज ऐकला गेला पाहिजे। व्हेनेझुएलामध्ये बरं का मारिया मचाडो या विरोधी पक्षाच्या नेत्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार का मिळाला हे या देशातल्या संघवाद्यांनी आणि भाजपने समजून घेतलं पाहिजे। तिथे सुद्धा भारताप्रमाणे हुकुमशाही आहे, त्या हुकुमशाही विरुद्ध मारिया मचाडो लढतायत लोकशाहीसाठी, स्वतंत्र निवडणुकांसाठी। भारतामध्ये आम्ही तेच करतो आहोत, महाराष्ट्रामध्ये आम्ही तेच करतो आहोत। मारिया मचाडो यांचा जर आदर्श ठेवला तर नोबेल समितीला भारतातल्या किमान 500 लोकांना नोबेल पुरस्कार द्यावे लागतील। पण रावसाहेब, जी माहिती मिळते आहे की राज ठाकरेंना या शिष्टमंडळात घेण्याबाबत स्वतः काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह आहेत। काँग्रेसमधला एक मतप्रवाह असं म्हणतोय की राज ठाकरे या शिष्टमंडळात नको, असं मला वाटत नाही। राज ठाकरे या शिष्टमंडळात नको हे ठरवणारा काँग्रेस पक्ष नाही, हा सामुदायिक निर्णय असतो। मुळात निवडणूक आयोगाकडे जाणारं शिष्टमंडळ हे एका पक्षाचं नसून ते सर्व पक्षीय आहे। ज्या अर्थी आम्ही भारतीय जनता पक्षाला बोलवलंय, समजा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता आला असता तर काँग्रेसनं बहिष्कार टाकला असता का? नाही। काँग्रेस पक्षामधल्या वरिष्ठ नेतृत्वाशी माझी काल चर्चा झाली, वेणुगोपालजींशी काल बोललो मी, रमेश चेन्नीथलांशी काल बोललो मी, खरगे साहेबांशी माझा काल संवाद झाला। मला असं वाटत नाही की या विषयावरती राजकारण व्हावं। आणखी एक विषय आहे की काल तुम्ही असं म्हणालात की राज ठाकरे यांची इच्छा आहे की या सगळ्या निवडणुकांच्या काळात जी काही आघाडी निर्माण केली जाते त्यात काँग्रेस आपल्या सोबत हवी। निर्णय झालेला नाहीये पण काँग्रेस आपल्या सोबत, त्यातला एक भाग शिष्टमंडळाचा आहे। शिष्टमंडळात सगळे असावे ही त्यांची भूमिका होती। क्या आज इलेक्शन कमीशन जो है राज्य का और केंद्र का भी यहाँ एक प्रतिनिधि बैठते हैं, मुख्य निवडणूक अधिकारी, चीफ इलेक्शन ऑफिसर और राज्य का निवडणूक आयोग, दोनों को ऑल पार्टी डेलीगेशन मिल रहा है, जिसमें शरद पवार साहब है, उद्धव ठाकरे साहब है, राज ठाकरे जी है, कांग्रेस के नेता बाला साहेब थोरात जी है, हाँ, कम्युनिस्ट पार्टी के नेतागण है, समाजवादी पार्टी है, सभी लोग हैं।
जिस तरह से इलेक्शन कमीशन महाराष्ट्र के विधानसभा में भी काम किया है, 40 लाख वोट बढ़ गया अचानक, 40-45 लाख अचानक, किसी को आता पता नहीं और कोई रिकॉर्ड देने को तैयार नहीं। अब लोकल बॉडीज के चुनाव में यही होने जा रहा है। तो हमारे पास जो आंकड़े एविडेंस है उस बारे में हम उनसे बातचीत करेंगे। वीवीपैट क्यों नहीं है? मुंबई महानगर पालिका चुनाव में वीवीपैट की जरूरत है, लेकिन चुनाव आयोग कह रहा है कि हमारे पास उस तरह की ईवीएम मशीन केंद्र ने उपलब्ध नहीं करा दी। उसका मतलब क्या है? अब वापस चोरी और डकैती करेंगे यहाँ वोटों की? हम जाकर चुनाव आयोग से सवाल पूछेंगे, बड़े बड़े नेता है, अपनी बात रखेंगे, बाद में प्रेस कॉन्फ्रेंस होगी, वहां भी हमारी बातें रखेंगे। तो जो मुद्दा पूरे देश में है, जो मुद्दा बिहार में है, जो मुद्दा हरियाणा में हुआ चुनाव आयोग का और वोटर लिस्ट का गड़बड़ी का, वही मुद्दा महाराष्ट्र में। तो कांग्रेस पर राज ठाकरे को लेकर मंच को लेकर कहीं ना कहीं अनबन दिखी थी। मुझे नहीं लगता है कि सर कल भी का मोर्चा था, उसमें कांग्रेस नहीं बैठी हुई थी। इस बारे में क्या? देखिए, बात ऐसी है कि शिवसेना और मनसे तो एक साथ आए हैं, शिवसेना और मनसे एक साथ आए हैं बहुत से मुद्दे पर। जिसको हमारे साथ आना है उनका स्वागत है, नहीं आता है तो ठीक है, चलो थँक्यू। मतदार याद्यांमध्ये आज घोळ पाहायला मिळाला आहे। इतर भाषांमध्ये मतदार याद्यांमध्ये नाव आहेत जी मराठीमध्ये नाहीत किंवा हिंदीमध्ये नाहीत, बंगाली भाषेत याद्या आलेल्या आहेत। त्यामुळे मनसेने सकाळपासून आवाज उचललेला आहे। हे सत्य आहे की हा मूळ मुद्दा तोच आहे, निवडणूक याद्यांतला घोटाळा आणि भ्रष्टाचार। मी जे आपल्याला सांगतोय की काल नाशिकमध्ये एक मोर्चा निघाला, निवेदन दिलं जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना। 3.5 ते 4 लाख मतं दुबार किंवा डुप्लिकेट आहे, त्यांचा काय? आणि हे लोक मतदान करणार महानगरपालिकेत आणि निवडणुकीचे निकाल बदलणार। SIR पुढे ढकलला। उबाठाचे खासदार होते संजय राऊत। संजय राऊत पत्रकार परिषद घेत होते आणि पत्रकार परिषदेमध्ये ते आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला जाणार आहेत। सर्वपक्षीय नेते तिथे जाऊन भेटणार आहेत, या सगळ्याविषयी माहिती देत होते।